मार्फत आपल्याला काही व्यवसाय सुरू करायचा असेल तर मॅडम उपलब्ध आहेत. 5 मिनिटं. शेवटचं सादरीकरण माझंच राहिलेलं आहे. मी प्रयत्न करते. कुलाधिपती कुलभूषण, गडाधिपती मराठा भूषण असणाऱ्या आमच्या आबासाहेबांचा विजय असो. ज्यांना आपण शिवराय म्हणता त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आम्ही सुनबाई. जे स्वराज्य 12 मावळात पसरले आहे, ज्या स्वराज्याचा आम्हाला अभिमान आहे, त्या स्वराज्याच्या आम्ही कुलमुखत्यार. कुलमुखत्यार ते महाराणी येसूबाई असा आमचा प्रवास फारच खडतर होता. त्याच त्या आम्ही येसूबाई, त्याच त्या आम्ही येसूबाई. जिजाऊ माँसाहेबांच्या निधनानंतर आबासाहेबांनी राज्याचं कुलमुखत्यार पद देऊन आमच्यावर जो भरोसा दाखवला त्या कसोटीस आम्ही खरे उतरलो. गडावर कारभाऱ्यांच्या कटकारस्थानांना ऊत आला होता. आबासाहेबांच्या निधनानंतर आमच्या स्वारींना त्यांना भेटताही न यावे यासारखे दुःख ते कोणते. आपल्याच माणसांनी पाठीत खंजीर खुपसला, पण आमची स्वारी डगमगली नाही आणि आम्हीही त्यांच्या पत्नी आणि स्वराज्याच्या कुलमुखत्यार म्हणून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो. आम्ही वाईट माणसाला नाही तर माणसातल्या वाईटाला विरोध करत राहिलो. आता कुठे स्वराज्य स्थिर स्थावर होत होते, आता कुठे शंभूराजांच्या शौर्याचा डंका पिटत होता. पण अचानक तो दिवस उजाडला आणि पुन्हा एकदा दैवानं घाला घातला, पुन्हा एकदा दैवानं घाला घातला. आमचे महाराज संभाजीराजे औरंगजेब नावाच्या दानवाच्या कब्जात सापडले आणि आमच्या पायाखालची जमीनच सरकली. हे कसं शक्य आहे? हे कसं शक्य आहे? अहो, हे घडलंच कसं? हे घडलंच का? हे केवळ अशक्य आहे नव्हे, हे महाभयानक आहे. या औरंगजेबाच्या तावडीत सापडल्यानंतर आमच्या शंभूराजांचे अतिशय हाल झाले. एवढं प्रचंड शौर्य पुन्हा आयऱ्या गैऱ्याच्या हातात कसं काय सामावू शकतं? नाही, हे शक्य नाही. अरे, तुफानाला कुणी कैदेत पकडू शकतं का? वणव्याला कुणी शांत करू शकतं का? अरे, छावा आहेत ते छावा, छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा. त्यांना पकडणं एवढं सोपं नव्हतं. पण हे घडलं, हे खरंच घडलं आणि आमच्या आयुष्याचं पुढचं पानच मिटलं. गणोजी दादा, कसली रे ही भावभीज दिलीस? सर्वनाश केलास दादा, सर्वनाश केलास. महाभयंकर आहे. इतिहास जाणतो की ही येसूबाई पुन्हा पुढे नमली नाही. शंभूराजांसारख्या विस्तवाला पदराशी घेऊन आम्ही फिरत होतो. त्या तुफानाला शांत करण्याची ताकद फक्त येसूबाईतच होती. इतिहास साक्षी आहे की ही येसूबाई पुन्हा पुढे हतबल झाली नाही, नतमस्तक झाली नाही, सत्तेच्या लालसात लालूच दाखवलं नाही. शंभूराजांच्या अटकेनंतर आम्ही स्वतः आमचे धीर राजाराम राजे यांना गादीवर बसवून ते सिद्ध केलं आहे. त्या औरंग्यानं आम्हाला देखील काळ कोठडीत डांबलं, पण आम्ही आशा पण मला विचारायचं त्या परमेश्वराला, तू कसा काय एवढा निष्ठुर झालास? तुला कशी त्यांची दया आली नाही? त्यांचे इतके हाल होताना तू त्यांना का वाचवलं नाही? देवाचं बाळ होतं ना रे ते, मग तू त्यांना का नाही वाचवली? सह्याद्रीचा आक्रोश तुला कसा ऐकू आला नाही? काळजाचं पाणी होतं रे आमच्या. मग त्या यातना सहन करताना संभाजीराजांचं काय झालं असेल? अनेकांनी अनेक गोष्टी सांगितल्या. म्हणाले त्यांना मरण यातना दिल्या, म्हणे त्यांच्या अंगाची सालटी सोडली, डोळे काढले, जीभ कापली. काय म्हणायचं या क्रौर्याला? महाराज, हे परमेश्वरा, तू कसा इतका निष्ठुर झालास? सांग परमेश्वरा, सांग. तुला जाब विचारायला आलो आहे आम्ही,
तुझ्या देव्हाऱ्यातल्या समयात कशा काय तेवत राहिल्या. सांग देवा सांग, दार उघड देवा दार उघड. ही यसुबाई बोलते, दार उघड देवा दार उघड. धन्यवाद. त्यानंतर